पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा करता आपण त्या ठिकाणी मंजूर केले पाहिजेत. हॉस्पिटल असू द्या, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असू द्या, तुम्ही हे चारीच्या चारी उमेदवार, चारीच्या चारी कोणी त्या ठिकाणी वर खाली करायचं नाही. सगळे घड्याळ, चारही ठिकाणी घड्याळ, फक्त घड्याळ म्हणजे घड्याळ एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. आणि आपल्या आपल्या फक्त प्रभागापुरतं बघू नका. सगळ्याचे तुमचे नातेवाईक, पाहुणे रावळे उभ्या सगळ्या सोलापूर शहरामधल्या आमच्या मुस्लिम बांधवांनी फक्त घड्याळच त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आज सत्ताधारी पक्षात आता अजितदादा, आज काँग्रेस पार्टी असेल, अजून कुठला पक्ष असेल, इथं वेगवेगळ्या पद्धतीनं भाषण करून जात असतील, तुमचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. लक्षात घ्या. आज आमच्या समाजातल्या कुठल्याही लोकांवर अन्याय झाला, जर कोणी अन्याय केला, जातीवाद केला, भांडण केलं, त्या ठिकाणी या ठिकाणच्या पोलीस कमिशनरला फोन लावायचा असेल तर सत्ताधारी पक्षातला मंत्री लागेल किंवा सत्ताधारी पक्षातला माणूस लागेल. आज त्या ठिकाणी तौफिकभाई थेट अजितदादांना फोन लावू शकतात. तौफिकभाई त्या ठिकाणी थेट भरणे मामाला फोन लावू शकतात. आपसे मैं गुजारिश करता हूं, आपके भाषण सुनकर इस हमारे सोलापुर चार हुतात्मा का जो शहर है, जो हिंदू मुस्लिम का भाईचारे के अंदर तुम नफरत का बीज बोने का काम किया है, आपके भड़काऊ भाषण सुनकर हमारे कौम मिल्लत के घर में चूल्हा सिलकता नहीं है. चूल्हा सिलकने के लिए हमारे भाई को, हमारे बच्चों को रोजगार की जरूरत है, उन्हें अच्छे इल्म की तालीम की जरूरत है क्या नहीं भाइयों? क्या खाली भड़काऊ भाषण सुनकर पेट भरने वाला है? आज हमारे कौम और मिल्लत के बच्चों को अच्छा इल्म देने के लिए आदरणीय दादा ने स्कॉलरशिप दी है. और मैं आज इस मंच के माध्यम से बड़े जिम्मेदारी के साथ कहना चाहता हूं, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक आयोग का राज्य सदस्य इस नाते से पहलवान, इस प्रभाग के हर एक बेरोजगार को मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडल के माध्यम से लोन देने का काम किया जाएगा. भाई, आपके प्रभाग में हो या सोलापुर में हो, कोई बेरोजगार नहीं रहेगा इंशाअल्लाह. तुमच्याकडून काहीतरी विकास कामाचे शब्द घ्यायचे, त्याच्यामुळे त्यांनी तुम्हाला इथं बोलवलंय. त्यामुळे आपल्याकडून बरोबर आहे ना, आपल्याकडून नक्कीच या प्रभागात विकास कामांचा शब्द हा असणारच आहे. परंतु मामा तुम्ही असताल, आदरणीय अजितदादा असतील, या शहरातल्या कुठल्याही विकास कामाला कमी पडणार नाहीत. त्यामुळं आपण आता सगळ्यांनी एवढ्या जल्लोषाने इतक्या वेळ टाळ्या वाजवताय, शिट्ट्या वाजवतायत, एकदा सगळ्यांनी हात वर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. तौफिक भाई पहलवान के नेतृत्व में हुआ है. मामा, इतना ही बोलना चाहता हूँ, तुमने हमको भरोसा कर उम्मीदवारी दी और ये उम्मीदवारी वाया नहीं जाएंगी. हमारी जीत तो पक्की हो चुकी है और हमारा पैनल तो पूरा पैनल हमारा अभी कम से कम 7-8 हजार के लीड के ऊपर चल रहा है. हमको अब 10 हजार के बाकी जाना है. और मामा, हमारी फाइट किसके साथ नहीं है, हमारी फाइट के सामने कौन नहीं है. मामा, इतना ही बोलता हूँ. और हमारे को आपका दुआ से, आशीर्वाद से, हमारे बहू के से हमको लोग जाने के बाद रिस्पांस देते हैं. आज एक महाराष्ट्र में ऐसा नेता है, सबको अजित दादा लेको चलने वाला नेता है. अजित दादा की वजह से हमको सबको रिस्पांस मिलता है. और मामा दादा ने जो वादा करते हैं वो पक्का करते हैं, झूठे वादे करते नहीं. दादा का वादा पक्का है. मामा, तुम्हारे आशीर्वाद हमारे साथ धन दे. इतना ही बोलता हूँ, 2 बात खत्म करता हूँ. पहलवान दम दे रहा, अरे पहलवान दम देता नहीं, घर को दिखाने वाला है. पहलवान गलत काम, न्याय काम नहीं करता, ये सब लोग को मालूम है. हम किसी पर अन्याय जुल्म जाति नहीं करते. हमारे दिलो दिमाग में खौफ खुदा है. हम आखिरत का सोच कर, आखिरत के जो हमारी पूछेंगे अलग अलग बात हमारे कि इस दुनिया में रहा, अपने समाज में रहा, अपने कौम में रहा, क्या अच्छा काम करे, भलाई का काम करे, नेकी काम करे, ये इस बात के मद्देनजर रखते हुए हम लोगों की खिदमत करते हैं, समाज सेवा करते हैं. आपको मालूम है, तमाम जनता को ताज सोशल ग्रुप के माध्यम से आज कम से कम 20-25 साल बाद हम सामाजिक खिदमत को अंजाम देते हैं. जिस तरह आरोग्य शिविर हो, धान्य वाटपरंदे, ऐसे दिगर जो भी मसले और ब्लड डोनेशन कैंप लेना, जरूरतमंदों को ब्लड डोनेशन कैंप देना और हॉस्पिटल के अंदर मदद करना. क्योंकि हम ये जो करते हैं, ये सवाब मिलना, नेकी मिलना बोलकर करते हैं, किसी दिखावे करते, शोबाजी करते नहीं करते. तमाम जनता को मालूम है, आप लोगों को मालूम है ना, आप लोगों को. तो हमें आदरणीय मामा के पास, बनसोड़े साहब के पास, आदरणीय दादा के पास जाकर बोलना पड़ेगा कि आपने हमें जो उम्मीदवारी दी,
हम आपकी उम्मीदवारी पर भरोसे पर खरे उतरे सोए, चारों के चारों पैनल इंशाल्लाह हम जिता कर लाए। हक से हम आपके पास जाकर लेटर पैड लिखकर सोलापुर शहर से बारामती, इंद्रापुर, बंबई जाकर ज्यादा से ज्यादा निधि लेंगे और इंशाल्लाह पूरे हद्दवाड़ बाग का प्रभाग 20 का विकास हम करने वाले इंशाल्लाह। अगर मैं चुन कर आने के बाद इंशाल्लाह अल्लाह ताला की मर्जी रही, आप लोग की दुआ रही, मेहनत रही, कोशिश रही, तो अगर चुन कर आया, अगर मैं विकास नहीं कर रहा तो मैं खाम विश्वास से बोलूंगा, अगर विकास नहीं हुआ तो मैं राजीनामा दूंगा इंशाल्लाह। अगर विकास नहीं हुआ तो बस आप हम पर भरोसा कीजिए। तमाम हमारे माँ बहनों का, बुजुर्गों का, दोस्तों का, जमात के जिम्मेदारों का आप कसरत के तादाद में यहाँ पर आए, हमारी बात सुनने के लिए आए, हमारे मामा के भाषण सुनने को आए, उनका वादा सुनने को आए। मामा से पूछे मेरी अपील है, गुजारिश है, मामा जाते आते आप हमारे हद्दवाड़ बाग को, नई जिंदगी बाग को, प्रभाग 20 को एक अच्छा तोहफा देकर जो ऐसी आपसे गुजारिश करता हूँ। तौफीक भाई, मैंने आज देखा आप कितने बड़े आदमी हैं। ऐसा ही काम करने का, जी माणसं स्वतःसाठी न करता दुसऱ्यासाठी जी माणसं काम करतात, दुसऱ्याला मदत करतात, दुसऱ्या माणसाला सहकार्य करतात, आपल्या आनंदात सगळेच असतात, पण दुःखाच्या काळात, अडचणीच्या काळात जी माणसं आपली असतात ती माणसं तौफीकबाई सारखी असतात, हे सुद्धा आज तुम्हा सर्वांना सांग। आज खूप बरं वाटलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे 4 उमेदवार आहेत त्यांचं जे चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळावरती आपण सर्वांनी मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा, ही विनंती करण्यासाठी आजची ही प्रचार सभा बंधूंनी आयोजित केलेली आहे। मी अनेकांची, सर्वांची भाषणं ऐकली आणि सर्वांनी त्यांना सांगितलं की या उमेदवारांना मतदान आपण का करणं गरजेचं आहे, आपल्या भागासाठी, आपल्या शहरासाठी, आपल्या भागातल्या विकासासाठी, आपल्या भागातील तरुणांसाठी यांना जर आपण मतदान केलं तर निश्चित प्रकारे उद्या आपल्या भागाचं, आपल्या या शहराचं हे निश्चित प्रकारे विकास हे बंधूंना निश्चित प्रकारे करणारच आहे। मी तौफीकबाईंनी अनेक सूचना मांडल्या। तौफीकबाई, मी तुमचं भाषण बारकाईने ऐकत होतो की तुमचं असणारं या भागामध्ये, मी 4 उमेदवारांना सांगतो, तुमचं प्रेम मी पाहिलं, तुमच्या मनामध्ये हृदयापासून तुम्ही लोकांना जे सांगत होता त्यावेळेस नक्की वाटतं अशी माणसं निश्चित प्रकारे कुठेतरी आपल्यासाठी काम करणारी माणसं आहेत। तेव्हा अशा माणसांना, अशा हिऱ्यांना हुडका, अशा हिऱ्यांचा सन्मान करा। असे हिरे समाजामध्ये खूप थोडे असतात की जे दुसऱ्यासाठी जगतात, त्यामुळे निश्चित प्रकारे या 4 उमेदवारांना मतदान करा। मी तुम्हाला एवढं सांगतो, पॅनल टू पॅनल मतदान करा, कुणी काही सांगितलं गैरसमज निर्माण करू नका, हे तुम्हाला आज सांगतो। आणि कोपऱ्यात माझा आवाज ऐकतोय, पाठीमाग कोपऱ्यात येतोय ना? येतोय। आता फक्त तुम्ही सगळ्यांनी, माझी एक विनंती तुम्हाला, आपण सगळ्यांनी दोन्ही हात वर करायचेत आणि घड्याळ म्हणून आपण सगळ्याला दाखवायचं, आपण घड्याळ म्हणून करू। चला, घड्याळ मोठे, घड्याळ घड्याळ, अरे आवाज आहे नाही, घड्याळ घड्याळ घड्याळ। धन्यवाद।